नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय परभणी नितीश माथुर मॅडम यांना निवेदन. विषय: पालम तालुक्यातील संगनमताने प्रधानमंत्री आवास घरकुल काळ बदली करून नव्याने रुजू होत असलेले गट विकास अधिकारी सावंत यांना पदभार देण्यात यावा, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण पदाधिकाऱ्यासह निवेदन दिले आहे. पालम पंसिंग सिसोदे यांनी पालम तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल बांधकाम न करताच लाभार्थ्यांना बिले अदा केले आहेत. उदयसिंग सिसोदे स्थानिकचे रहिवासी असल्यामुळे राजकारण करून मनमानी कारभार करत आहेत. कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास देऊन अरेरावीची भाषा वापरतात. त्यांच्या बाबतीत आपल्या कार्यालयाकडे बऱ्याच तक्रारी प्राप्त आहेत. त्यांच्या काळामध्ये कंत्राटी शाखा अभियंता श्री साळवे व आंधळे यांना घरकुल बांधकामबाबत विभागीय जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित केलेले कंत्राटी शाखा अभियंता यांच्या जाणीवपूर्वक तक्रार वरिष्ठ कार्यालयास करून त्यांना कार्यमुक्त करण्यासाठी शिफारस केल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करून सेवा समाप्ती केली. सिसोदे गटविकास अधिकारी यांची नव्याने रुजू होत असलेले गटविकास अधिकारी सावंत यांना पदभार देण्यात यावा, ही विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्याभरातून होत आहे. नसता जिल्ह्याभरातून तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष मनोहर वावळे, महिला जिल्हाध्यक्षा सुनीताताई साळवे, परभणी जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोरे, रवी रावण वाघमारे, तालुका अध्यक्ष पालम पिराजी नरवाडे, युवा जिल्हाध्यक्ष उत्तर गणेश वाल्मिक गाडे, डॉक्टर शेख सलीम संजय खंदारे, दिनकर कदम तालुका अध्यक्ष पाथरी, अनंता कांबळे युवक तालुका अध्यक्ष पाथरी, कल्याण वाघमारे तालुका अध्यक्ष सोनपेठ, इंजिनियर विजय खंडागळे तालुका महासचिव पूर्णा, प्रमोद अशोकराव अंभोरे तालुका अध्यक्ष परभणी, मंचक हरकळ आदी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आमच्या मागण्या हे आहेत की पालम पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी सिसोदे नावाचा गेल्या अनेक वर्षापासून तो तिथं वरदस्त्रपणाने एका राजकीय नेत्याच्या पुढाऱ्यामुळे राहत आहे, म्हणून त्याच्याकडे तो पदभार ॲडिशनल दिला जातो आणि तो घरकुलाचा विषय असेल, सिंचन विहिरीचा विषय असेल, कुठल्या वैयक्तिक लाभाच्या स्कीम असतील त्यामधून तो पैशाची आर्थिक मागणूक करतो आणि लोकांची पिळवणूक करतो. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. जो कोणी त्याला धनादेश देईल त्याचंच तो काम करतो, अन्यथा काम करत नाही. आणि त्यांनी प्रत्येक गावोगावी काही दलाल नेमलेले आहेत. त्या दलालाच्या माध्यमातून तो वसुली करतो. वसुली करून मी वरिष्ठ संबंधित अधिकाऱ्यांनाही मला द्यावं लागते, अशा पद्धतीचे ते कारनामे सांगतो. म्हणून या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही शिव मॅडमला ह्यासाठीच निवेदन द्यायला आलो की त्या ठिकाणी मंत्रालयामधूनच 11 तारखेला एक GR निघाला. सावंत नावाचे गट विकास अधिकारी त्या ठिकाणी काल 15 तारखेला रुजू होण्यासाठी त्यांना तो आदेश होता. तो GR सुद्धा आमच्याकडे आहे. तर ते गेले असताना आम्हाला असं कळालं की त्या बिडवनं त्यांना चार्ज दिला नाही. ऋषिकेश सावंत हे कोकण विभागामधून आलेले आहेत. हे मंत्रालयाचं पत्र आहे, त्यांची ऑर्डर आहे यामध्ये. आणि तो गट विकास अधिकाऱ्याला त्यांनी त्या ठिकाणी रुजू होऊ दिलं नाही आणि कोण्यातरी राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकला आणि ते काल 15 तारखेला जिल्हा परिषद परभणी येथे रुजू झालेले आहेत. आणि ती जागा वॅकन्सी आहे. तो सेकंड नंबरचा व्हिडिओ आहे. तरीसुद्धा त्याच्याकडे स्थानिकच्या प्रतिनिधीनं त्याचं काही साठलोटा असून त्या अनुषंगानं त्याला तिथं त्या ठिकाणी 2022 ते 2025पर्यंत त्याला ठेवण्यात आलेलं आहे. आणि आज रीतसर ती जागा भरलेली असूनसुद्धा त्या ठिकाणी त्या व्हिडिओला तो पदभार देत नाही. याचा निषेधार्थ आम्ही शिव मॅडमला बोलून सविस्तर माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सांगितण्यात आलेली आहे. जर आमच्या या मागण्या व इतरही काही आमच्या मागण्या आहेत, जर या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये अनेक गैरव्यवहार चालतात. त्या अनुषंगानं पालम तालुक्यामध्ये जी मंत्रालयामधून ऑर्डर असताना देखील तिथल्या गट विकास अधिकाऱ्याला रुजू करून घेत नाहीत, ही शोकांतिका आहे. दुसरा विषय म्हणजे पाथरी तालुक्यामध्ये बाबळगाव गाव आहे.
त्या बाबुळगाव गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये 15 जुलैला मुख्याध्यापक रिटायर झालेत. तिथं अनेक मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही आणि वरचे 2 शिक्षक ती रिक्त जागा आहेत. मी अशी विनंती करतो शिव मॅडमला, या शाळेमध्ये लवकरात लवकर मुख्याध्यापकाची आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा 2-4 दिवसामध्ये आम्ही विद्यार्थी सहित शाळा भरून तुमच्या कार्यालयासमोर. त्या वस्तीवर जाण्याचा जो रस्ता आहे मागील 25 ते 30 वर्षापासून तो प्रलंबित आहे. विविध वेळेस त्याचे आदेश निघालेले काम होण्याचे, मात्र ते काम झाले नाही व परस्पर पैसे उचलले गेलेले आहे. त्याबाबत आज या ठिकाणी माननीय सी ओ मॅडमला आम्ही तक्रार दाखल केली आहे. सोबतच गावामध्ये मुख्याध्यापकाचा मुद्दा आहे, शिक्षकांचा मुद्दा आहे. ते मुद्दे घेऊन आज आम्ही माननीय सी ओ मॅडमला तक्रार दाखल केली आणि जर त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन योग्य कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी मोठं जन आंदोलन निर्माण करणार आहोत. त्यासाठी स्वतः सी ओ मॅडम जबाबदार असतील. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.